आवाज काय झाला म्हणलं हे सापडलं काय की आवाज येऊन राहिला तुम्ही राहिला असं काही आलं मी इथं काही आलं म्हणलं किती झाले 1:30 वाजता आले तर दरवाजा ठोकत जा जोर जोरानं काऊन काय झालं काय म्हणलं कोण लागला मागं तुमच्या काही विचारूच नको मागायला काठी येते म्हणलं अजून म्हणून का रातभर निरातेच हो मागं लागला बरं बाबा भाण्या कुठं भाण्या बाबा सकाळीच गेले ते वावरात झाला ते म्हणे ते मारक्याला बोलावले चाय नाही घेतला तसंच गेलं ते दुधाचे ते भांडे नेऊन ठेवले त्यानं अजून आणायचा पत्ता नाही जा बरं तुम्ही आता घ्या आता लवकर जा घेऊन या बरं ते दुधाचं भांडे शांताराम भाऊच्या घरून आणतो आता काय झालं असून काय नाही रातच्यानं नाही का कोणा झाबऱ्या होतो का कोण राहिलं का नाही काय सांगा काय झालं काय नाही कोणाला लागली गोळी का काय झालं तर पाहा लागून काही वार्ता आली का गावात नाही का बरं आणतो ना मी तोंड गिट धुतलं की आणतो दूध घेऊन येतो का मी काय म्हणलं काही वार्ता गिरता आली का म्हणलं काही गावात काही असं माहिती झालं काही काय म्हणलं काय माहिती नाही मला काय माहिती मी आता दिवस निघाला पण सडा टाकून घरी जा आता काय माहिती नाही मला काय न्यूज आहे रातची काय सांगा आता समजतेस म्हणा गावात बाहेर गेलं की नाही का पाहा लागून काय तर काय पाहून राहिला काय नाही का अबे पाहिलं बे लवकर किती वेळचा पाहून राहिला का अजून सापडे बातमी तुले उलट वाचता येण्यासाठी त्याला बी नाही का अबे राहू दे बा तू राहू दे बा कशा दिसत तसं राहू दे ना झुमऱ्या तू काय मनामध्ये करतो बा हो आता पाहून राहिला मी पाहून नाही राहिलो का काही का तू समजते का नाही दिसते का नाही हा तो वाचला का म्हणलं पेपर काही पाहिला का पेपर बोलून राहिला का माळा नाही शिकला तू फालतू हा आता सरपंच म्हणे बातमी आली आता कुठं कोपऱ्यात आली काय आले आपल्याला सांगितलं का त्यानं हो ना एक तर पहिलं पान ते जाहिराती जाय द्यायचं ॲडव्हर्टाईज निरा आता हे सुरू पुढे एक पाहून राहिलो मी आता तुला का फालतू राहून राहिला काय तुला काय वाटू राहिलं मला का वाचता येते का अबे बा शिल्लक नको बोलला तू किती वर्ग शिकला तू किती वर्ग घेतो शिकला म्हणला तू नाही ना राजा माझ्या नाही ना शिकेल तू किती वर्ग घेतो तू किती शिकेल तू सांग मग तू सांग मला 3रा वर्ग शिकला ना कमी नाही शिकेल म्हणलं वाचता येतं पहिलं शिक्षण बाय काय वाचता येते तू किती अरे 4था हा म्हणलं बाबू 4था हा ना म्हणलं फेल जरी असेल ना तरी 4था त्यापेक्षा 1 वर्ष शिल्लकच आहे माय फेको नको पहिल्या वर्गाच्या वर शिकेल नाही तू दप्तर टाकून पहिला आता तू अर्धी शाळा रे पहिला वर्ग तुझ्या चला बरं शाळेत पाहू आता कोणता वर्ग शिकेला आहे तू किती आहे तू 3रा आहे का अबे 3रा काय आला का बोलू नको ना तू शब्द नाही फुटत ना तुया चालतं का तू कुठे चिकनी डोंगेला तर शिकाले आणि चाल तू या शाळेत जाऊ आपण पाहू कोणता शिकायला पाहूनच घेऊ आता चाल आता चाल लावलं किती होळ लावलं तू 1000 रुपये हरतो का जर नसं 3रा वर्ग पाचतो असं राळाण्याचा बाजार राजा अरे राहू द्या रे बा म्हणलं राहू द्या हे बा हे जगनजवळ पेपर द्या बा तुम्ही राहू द्या भांडण वाकू वाच बरं जगन वाच दे रे बा काशा दिन दिदी घे बा वाच तूच वाच हे फालतू रे झुमरे सुचून देऊ राहिलं मला वाच तूच वाच त्या मग तेच तर म्हणा मगापासून द्या म्हणून द्या आता द्या काय इथं देऊ काका बातमी दिन काय मोठ्या अक्षरात आहे ना हे काय चाचा भतीजा कुख्यात गुंडांना अटक झाबरुगोडा बनला हिरो 23/5/2024 आमच्या प्रतिनिधीकडून प्राप्त माहितीनुसार कुख्यात गुंड चाचा भतीजे हे मध्य प्रदेशामधून बँक लूट प्रकरण करून 1 कोटी रुपये घेऊन फरार होते. सदर आरोपींना पकडण्यात यश येत नव्हते. अशा परिस्थितीमध्ये रामपूर जंगलामध्ये फरार असलेले हे आरोपी रामपूर येथील झाबरुगोंडा त्याचबरोबर भूषण टोयगोटे यांच्या धैर्यामुळे अटक करण्यात यश आले असून त्यांना पोलीस स्टेशनमध्ये हजर करण्यात आले आहे. या कामी जे प्रशासनाने बक्षीस जाहीर केले होते 10 लाख रुपये ते झाबरुगोंडा व भूषण टोयगोटे यांना देण्यात येणार आहे. तसेच त्यांना उचित सन्मान करण्यात येणार असून कलेक्टर ऑफिसमध्ये उद्या त्यांना बोलावण्यात आलेले आहे. सदर आरोपीला पोलीस कोठडीची मागणी करण्यात आलेली आहे. तर प्रकरणातील आरोपींना अटक करण्यात आले असून त्यांना पोलीस कोठडीची मागणी करण्यात आलेली आहे कारण की त्यांनी दडवलेले 1 कोटी रुपयाचे मुद्देमाल अजूनही सापडलेला नसून त्याचा शोध सुरू आहे. तसेच झाबरुगोंडा आणि भूषण टोयगोटे यांना कलेक्टर ऑफिसमध्ये आज बोलावण्यात आले असून त्यांचा उचित सत्कार व पारितोषिक प्रदान करण्यात येणार आहे. त्याचबरोबर वरिष्ठांकडून त्यांचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे. विस्तार माहिती खालीलप्रमाणे. बस राहू दे आता समजलं आता बरं जा आता ते पेपर सरपंच आणला तर देऊन दे बा देईल जाय आता जा. काय बा ते कसं जीवाचंही पाहत नाही आपलं कुठं काय करण नेमच नाही त्याचा. मी काय म्हणतो हे मागून आता हे आपली बाकीची टीम गेली होती त्याने कधी लाभाची गेली होती त्याचे नाव तर कुठेच नाही. अरे कोणीच नव्हतं म्हणते ना पोहून आले हे सगळे CID वाले कोणीच नाही थांबले म्हणते. मग हे कंदिल्या रात्री आला दरवाजा ठोके मी आणलं कोण होतं मग समजलं हे आलं म्हणून. मग काय रात्यानं आले ते पोहून 12-1 वाजता. मग काय रे वा असं म्हणजे भारतीकडे सगळे पोरायला वाटते रे वा बरोबर कोणी तोड नाही कोणाला बरोबर आहे. बरं ठीक आहे जाय मग जगा पेपर नेऊन दे सरपंचाचा जाय लवकर वाचून नेऊन देतो. पण नाही म्हणलं डॅनिया म्हणजे पैसे अजून समजा सापडले नाही म्हणजे म्हणलं काय कुठे ठेवले असेल काय जंगलातच ठेवले असेल का आणलेच नसेल काय
आयचे आणलेच नसन त्याईनं कुठं दुसरीकडे कुठे दळवले असन, नाही तर मग जंगलात दळवले असन. काय माहिती आपल्याला काय माहिती आता, ते त्याला माहित आता. तेच म्हणलं मला अजून सापडला नाही म्हणते. हो फक्त ते सापडले नाही का. हो सांगते म्हणा पोलीस कोठडीत बसते दणका द्यायले. हो सांगते. ही रात्री पोहून आले वाटते ना. अरे या कंदीला पाहिजे, या ना, बसा. काही नाही, बसायला कुठं टाइम बाबा, चहा घ्या लागते ना. दुधाचं भांडं तुमच्या घरी आहे, हा द्या बरं लवकर. अरे या ना, चहा घेऊ आपण, आमचा चहा राहिला ना. घ्या मग अजून डबल घ्यायचा तुमचा. जा पहिले चहा कर बरं. चहा बस तुम्ही आलीच नाही 2 मिनिटात. हो चहा घ्या आणि मग जा. ते काय झालं असं याला माहितच नाही का, विषय कळा लागत. नाही म्हणलं शांताराम, म्हणलं कसं काय, म्हणलं काही माहित पडलं का तुले? आता माहित पडायचं काय राहिलं, सगळं गावाला माहित पडलं ना. मग काय पेपर घेऊन राहिले लोक, आता बातमी आली टीव्हीवर. बरं मग आता गावगाड्यात आली ना बातमी आपल्या याची झाबरूची. कायच करा आता, नाही का अंदाजी टोले माणूस सुरू आहे, आपल्याला काहीच माहित नाही. असं हो ना आता काय होणार असं, झाबरूचं कसं आहेच ना, तसं कामच तसं आहे त्याचं. पण तुम्ही त्याच्या पोहून यायला पाहिजे ना. तुम्ही सगळे पोहून आले म्हणते, ते दोघं भुसण्यानं त्यानं दोघांना गेम केला द्यायचा. तुम्ही जर असते तर म्हणलं तुमचा सत्कार झाला असताना. तुम्ही असे कोण केलं, तुम्ही कोण पळाले असं आहे का ते? म्हणजे झाबरून भूषणनं काम केलं वाटते पूर्ण, नाही का, पोलीस स्टेशनला जमा केलं वाटते. असं हो ना. पण कसं असते आता सांगा, आता तू सांग, माझा जागी जर तू असता तर काय केलं असतं तुला? कानाला बंदूक लावली त्यानं सरकी, म्हणजे इकडचे तिकडून काढीन म्हणे, हिंदीत बोले ते. लय खतरनाक होते बा, मोठी अशी बंदूक होती एवढी हातभर. किती गोळ्या होत्या काय माहिती, धर करे बा. मी आता मला जीव किती का. आपले पोट्टे भेकाळवानाचे सरे पळाले. मीच राहिलो होतो फक्त, हे बी झाबरे गिबरे पळाले होते. मग गोळ्या सरल्यावर आले ते. नाही तर आधी यायची काय हिंमत रे. मग मी एकटा होतो फक्त तिथं, खरा सेनापती मी होतो तिथं. पण काय आता बंदूक एकदम कानालेच, काय करावं काय मग सांगा आता. म्हणून म्हणलं बा बुढीचे पाला मध्ये. म्हणून मग मी माघार घेतली. मी जातो घराकडे, मला काही करू नका. सायकल घेतली, घराकडे निघालो बा. काय करतं मग यानं गेम केला. नंतर मी आल्या व्यक्तीनं बा सगळ्यात पुढे होते, मग त्याने सायकल घेऊन काय सांगा पोट्टे सांगे ना मग सकाळी. हो ती गोष्ट बरोबर आहे म्हणा. पण कसं आहे हो, पण तुमच्या ज्यानं त्याला धीर आला. हो खरं पाहिलं तर म्हणजे कसं वयोवृद्ध माणूस बा एवढ्या हिमतीने तिथं लढून राहिला, खरोखर गोष्ट चांगली आहे. जाऊ द्या, जे झालं ते चांगलं झालं. आता झाबरू कसा बळभोजीत आहे म्हणजे रातच्यान ते पोलीस स्टेशनला जमा केले ते गुंडे. आणि आता येईल 10 लाख रुपये भेटणार आहे म्हणजे आज. आणि ते काय प्रशस्तीपत्र असं तसं काही सत्कार आहे म्हणते, कलेक्टर ऑफिसला चाललेत ते. बातम्या सांगे बा पैसे तर काय झालं असं, नाही का, पैसे जमा केले का काय सांगायला, काय झालं काय नाही तर नाही म्हणलं. मग बातम्यात हे सांगितलं असं ना आपलं पैसे जमा केले नाही केले, याचं काही आलं असं ना, काय ते 1 कोटी दाबले असेल ते ना राजा. ते नाही सापडले म्हणजे. हो त्याला कसं आता पोलीस कोठडी झाल्यावर कसं दणके बसली सांगते नसते. हो पण त्याने कसं पैशाचं अजून कबूल नाही केलं म्हणजे, यायला नाही सापडले झाबरू गिबरूली. हो याने कसं त्याला जमा केलं आणि तिकडे पोलीस स्टेशनले आणि चालले आले. असं आहे का ते? म्हणजे पैसे हातात लागले नाही का, म्हणजे जंगलात 100% असलेच पाहिजे. आता 2 दिवसांनी जरा संपर्क साधा लागत नाही का, म्हणजे चक्रा चालू ठेवा लागत. हो ना ते कसं आहे, त्याने कोशिश केली असं म्हणा. पण ते कसं आता त्याने कुठं ठेवलं काय ठेवलं नाही का, पण सापडते. पण आज नव्हते सापडणं आहे. पैसे सापडो नाही सापडो, आपल्याला त्याचं काय करावं लागते. आपल्याला हे चोरं सापडले ना तर मला चालत नाही का आपल्याला, ते याच्यासाठी जा लागते बरं. ते मोटर गिटर यानं चोरलेलं आहे म्हणते, आणि ते दुकानाची चोरी हे ती यायनंच केली, ती धमकी देणार हे सोय म्हणलं जा लागते बरं. येतो ना वा आता माझी मोटर गेलीच ना, मला याच लागते ना बा. जाऊ मग आता आपण 10-11 वाजता चालेल जाऊ. आणू ना छान बरं लवकर, झालं नाही का, आण लवकर. आली झाला. काहीच फायदा नाही ना. तुम्ही गेले होते ना, तुम्ही मग गेले असल्यावर तिथे तुम्हाला फायदा करता नाही आला. तुम्ही फक्त वापस जरी नसते आले तरी तुमचं नाव आलं असतं ना पेपरात. आणि चालले आपले पाहून काय आले हो भेकाडे हो. त्या भुसण्यानं पायावर आता शिवलाल भाऊचं पोरग किती नाव कमावलं त्यानं, बाहेर वाचतं पेपर वाचला का. कोणा पण आता जीवाच्या पुढे आला का, बंदूक घेऊन मागा लागला होता आमच्या. भुसणे तिकडे पळाला, आम्ही इकडे पळालो, आमच्या मागाला ते. मग आम्ही सारखं पळालो खंदीला, म्हणजे चला घराकडे म्हणून आलो आम्ही. हो पण मग लोकांचं काय लागायचं, आपण आपल्या मनानं करायचं ना. अशा टाइमला तिकडे जाऊन लपाचं असतं, डबल तिथं जात असतं. हो ना, सगळी लढाई झाल्यावर का गेलं असतं तरी चाललं असतं तुमचं. आता काय फायदा, फालतू लोकांनी नाव कमावले तुम्ही बसलेले गो. कुठे का मागत आहात तुम्ही. अबे आता 12वीचा निकाल लागला, सगळ्या पोरी पुढे गेल्या, तुमच्या मुलीनं बाजी मारली. तुम्ही काही मारता काही का निरा का, फक्त रसवंत्यात चालवता तुम्ही. दिवस निघाले की चालले रस काढाले चालले आपले. पण आता सगळे सारखेच असते का, आता 5 बोट तरी सारखे आहे का आपले. मग आता काय त्यात काय आमचा दोष. जाऊ दे बा बाबा, काही गरम होण्यात मजा नसते. मी काय सांगतोय बा, जा तुम्ही सकाळी लवकर जा, थांबू नका. ते कसं आहे, लोक कसं चिडवणीचं पाणी देतात बा, पाहून आले. त्याचा काही बा जास्त लोड घेऊ नका तुम्ही. मार्केटमध्ये जा, तिथं रसवंती सुरू करा. मी येतोच थोड्या वेळात. द्या जाय तुम्हाला तिकडे पोलीस स्टेशनला जाय जरा भूषणची भेट घ्यायची. जा काही काळजी करू नका, बघून भाऊचं काही मनावर घेऊ नका, जा कामी लागा. मग तेच म्हणलं बाबा, चहा नाही लागू त्याला सकाळपासून. तुम्ही वापसच आले, असंच झालं तसंच झालं. ते 12 वाल्याची माय बाबा सुसू देऊन नाही राहिले. त्याला 96 पडले, त्याला 97 पडले, तुलेच कोण 88 पडले, तुले 2% कमीच कोण पडले. निरा म्हणलं हे बा तेच सुरू आहे जिकडे तिकडे. काय करावं आम्ही, काय करावं त्याला. आमची हाय तेवढी आम्ही दाखवली, काय करावं मग. कुवत आहे नसेल तसं करा लागते, मेहनत घ्या लागते, तर होत असते. पायवर त्या झाबऱ्याने त्या दोघांना नाव कमावलं नाही का. मग आज मुलाखत आहे त्याची टीव्हीवर. मग टीव्हीवर मुलाखत आहे, त्याला काहीतरी शासनातर्फे पुरस्कार आहे, 10 लाख रुपये आहे ते भेटून राहिले. मग सांगा ना तुम्ही काय म्हणजे किती कमावलं त्यांना. तुम्ही बसलेले का जामजाम करत. गेलते ना तुम्ही, गेलते ना सीआयडीची टीम हे ते लपून गेले, गाडी घेऊन गेले. पण काय फायदा काय केला तुम्ही. ते आपल्या पोट्टेला कसं समजत नाही, म्हणजे खाचे खोचे काय असते, काय धूर्तपणा काय असते, आपल्या पोट्टेला माहीत नाही ना. आता आमचा भूषण आमच्या भूषणचं सगळं श्रेय याच्यात नाही, पण नाव झाबरू कोणाचं किंवा हिरो झाबरू बनला. म्हणजे हेडलाईन त्याची आली का नाही, भूषणचं नाव खाली आलं. म्हणजे याच्यावरून तुम्ही सांगा की बा म्हणजे माणसं किती बरोबर स्वार्थी असते, तर आपलं नाव कसं पुढे करते. आता गाडी माहीस आहे त्याच्यात. हो त्याला आणलं तर गाडी माहीस आहे. दुसरी गोष्ट भूषणचं त्याच्यात सगळ्यात जास्त समजा योगदान आहे. पण आज त्याला किती बक्षीस भेटते नाही भेटत याचा अंदाज नाही. झाबरूला 10 लाख मिळणार, त्याचा काय विषय काहीच नाही.
पण आपण कमीत कमी खाली काय आहे ना, आपण आलो ना नाव कलेक्टर ऑफिसला झालं भेटून राहिला त्याला पुरस्कार भेटून राहिला काही तरी ना त्याला काही ना काही फुल नाही फुलाची पाकडी पण यायले काय भेटलं मला पाहून आले म्हणून तेवढं तरी त्या बातमीवाल्याने छापलं नाही ते तरी बरं केलं बाकीचे पाहून आले म्हणून आता काय जाऊ दे तिकडे सोडून विषय सोड. म्हणलं लारा थांबण्यात मजा नाही म्हणते इथं गावात कसं कठीण काम आहे आता रसवंदी फुल बाबा आणि चाललो जाऊ दे ते सगळं कर तयारी कर जा लागते आपल्याला लवकर हो ते खाजोळीचा फोन आलता गरम झालता मावर काय राजा म्हणे तुम्ही काही पोरगं काय करू राहिलं तुम्ही काय करू राहिले दोघे जण म्हणे अलग अलग पक्ष आहेत कसं काय कठीण काम आहे तुमचं. हा मग काय तर राजा आपल्याला जे व्हायचं नाही ते झालं ना उलट झालं ना त्यात तुझ्या पोरगं अटकलं राजा हा म्हणजे तुझ्या पोरगाचं तिकडे नाव करू राहिला तू इकडे काम करू राहिला काय बा तुमचे काही समजून राहिलं चल बस चल हो माझ्या भेजा काम नाही करू राहिला चल. चुकी तुमची आहे ना इतक्या मोठ्या तुमच्या ड्रायव्हर असून तुम्ही काही करू शकले नाही म्हणजे काय अर्थ आहे का तुमच्या जीवनात एवढे मोठे राजा कुख्यात नाव आहे तुमचं जिकडे तिकडे आणि तुम्ही राजा असे काम करून राहिल्या फालतू 2 पोट्टे राजा येऊन तुम्हाला धडका देऊन गेले म्हणजे काय अर्थ काय तुमच्या जीवनात. वो तो बराबर है मना गलती हमारी है फालतू क्या गमाया हमने पहले गोलियां और बाद में हमारे पास ये गोली नहीं बची ऐसा होगा ना. आता जे झालं ते झालं आता पुढचं पहा आता काय करायचं त्या तर घबाड बरोबर आहे का तुमचं 1 कोटी रुपये कुठे ठेवला आहे. ते आता ते आहे म्हणा पण आम्ही ते काही सांगत नाही तुम्हाला कारण की कसं आहे म्हणजे आम्ही ते सध्या शेपमध्ये ठेवलं आहे. हो पण तुमच्या सेफ्टीसाठी मला काय गरज आहे पैशाची माझं कोणत्या गोष्टी कमी आहे हा पण नेमकं बा कुठं ठेवलं काय ठेवलं हे एवढं एखाद्या व्यक्तीला माहित पाहिजे ना काही झालं गेलं पुढे भविष्यात नहीं वो नहीं बताते हम वो कैसा हम किसकुछ नहीं बताते. का सांगू फक्त एक गोष्ट करा मायना आला नाही पाहिजे त्याच्यात नाही तर मी कशी माझ्या हात काढून घेईन वकील हे बा सगळं बिलकुल मी त्याच्यात हात टाकणार नाही सांगू राहिलो मी आता तुमच्यासाठी झटून राहिलो मायना आलं नाही पाहिजे किती काही मारो काही हो हा समजलं ना. नहीं कुछ भी हो हड्डे पतले एक भी किया ना तो भी नाम नहीं बताएंगे हो इसकी गारंटी. मग काही हरकत नाही आता बिंदास राहा तुम्ही आता आणि दुसरी गोष्ट तुम्हाला 100% पोलीस कुठे होणार आहे कारण की रामपूरला तुम्ही ते दुकान लुटलं ते मोटर आहे नेल्या हो ते लोक आता येणार आहे म्हणते शिवलाला फोन केला मी आता म्हणून म्हणलं कसं 8-10 दिवस सैन करा तुम्ही नंतर पुढचं पाहू काय करायचं जमानत हे मी करतो कवर त्या वकील साहेब आहे सगळं बरोबर करून घे तुम्ही. हो लेकिन कैसा वकील अच्छा लो हाँ कैसे अपनी बाजू जरा से अच्छी तरह से संभालने को ना. टेंशन मत लो तुम्हारे पास है ना पैसा बाद में दे देना तुम हमको कहाँ पे रामपुर के जंगल में रखा है ना तुमने. हाँ जंगल में है लेकिन हमने कहा छुपा वो नहीं बताएंगे हम तुमको. हो ना सिर्फ रामपुर के जंगल में बस इतने पूछ रहा मैं कहाँ पे रखो हमको जाना है मैं के जाके लेके आने वाला हूँ क्या. हाँ तो ठीक है अभी मैं आता ज़्यादा बातें करना बरोबर नहीं है ठीक है आता मैं. हो ठीक आहे ना हो या ना आता आम्ही कोर्टात चाललो सर त्यांना घेऊन हो बस का बेड्या लावल्या त्याईले हो आता समजा 11 वाजता कोर्टात हजर करत आहे त्याईले हो पोलीस कोठडीची मागणी आहे समजा आमची. अच्छा ठीक है ना हम भी वहाँ पे आ रहे हैं अरे खादोड़े साहब है जमानत के देख रहे हैं हम. नाही जमानतीची अपेक्षाच करू नका कारण की पोलीस कोठडी 100% आहे कारण की कारनामेच तसे आहे ना. ठीक आहे चला ये तुम्ही जरा कामोकामी हो सांगले गाड़ी निकालो चलो जल्दी जल्दी चलो. तो चाचा भतीजा मैं क्या बोल रहा हूँ आपको मैंने जो समझा ना वैसे बोलने का ठीक आहे बाकीच कोई टेन्शन नाही ना. हो तुम्ही सांगितलं तसं हो म्हणजे पोलिसाला वेगळं बयान द्यायचं इकडे वेगळं द्यायचं हो हिशोबान बरोबर समजा हो जसं आलं तसं बाकी का हम देखते सब हाँ साक्षीदार ये वो है कि नहीं सब मैनेज करते हम हाँ टेंशन मत लेने का हाँ ठीक है फिर. व्हेरी नाइस अँड हार्टली कॉंग्रॅच्युलेशन अँड बेस्ट ऑफ लक फॉर युअर फ्युचर. थँक्यू. धन्यवाद आणि खरोखर अभिनंदन आपल्या जिल्ह्याचं नाव मोठं करत आहात तुम्ही. आणि दुसरी गोष्ट महत्त्वाची MP सरकारने जे काही आपला पुरस्काराचा निधी आहे तो आपल्या जिल्हा स्तरावर प्राप्त झालेला आहे आणि तो तुम्हाला आता सुपूर्द करायचा आहे. आणि दुसरीच गोष्ट अभिनंदन पत्रसुद्धा त्यांनी दिलेलं आहे आणि महाराष्ट्र सरकारकडून सुद्धा एक ऑपॉर्च्युनिटी तुम्हाला मिळत आहे. ऑपॉर्च्युनिटी म्हणजे काय सर समजा नेमकं. आता विषय असा आहे की मुलामध्ये जे सुप्त गुण असतात किंवा जे कलागुण असतात कौशल्य असतात त्या दृष्टिकोनातून त्यांना जर त्या मार्गाने जर आपण पुढे जर त्यांना आपण दिशा दिली जर समजा चित्रकलेची आवड आहे तर त्याला आपण चित्रकलेकडे जर जास्त वळवलं आणि त्या दृष्टीने जर त्याला विकास केला तर तो भविष्यात आयुष्यात खूप यशस्वी माणूस होऊ शकतो. म्हणून आपली दखल शासनाने घेतली आपल्याला कोणत्या प्रकारचा जॉब नाही हे पांडे साहेबांनी माहिती दिली आणि त्यानंतर शासनाने असा विचार केला की या व्यक्तीला काहीतरी काम दिलं पाहिजे याच्याजवळ जे कौशल्य याचा खरोखर देशासाठी फायदा झाला पाहिजे म्हणून आपल्यासाठी एक त्यांनी सुवर्ण संधी दिलेली आहे. आपल्याला एक लायसन प्रमाणपत्र देण्यात आलेलं आहे. प्रायव्हेट जे एजन्सी असते आपली प्रायव्हेट डिटेक्टिव्ह एजन्सी तर ती आपल्याला देण्यात आलेली आहे. आपल्याला शासनाच्या ज्या काही केसेस आहे ज्या उलगडा झालेल्या नाही पेंटिंग आहे त्या केसेसचा आपल्याला उलगडा करायचा आहे शोध लावायचा आहे आणि आपल्या कलागुणांना वाव द्यायचा आहे. अशा प्रकारे तुम्ही झाब्रू प्रायव्हेट डिटेक्टिव्ह एजन्सी स्थापन करावी असं शासनाचा मनोदय आहे. त्याकरता महाराष्ट्र शासन आपल्याला पुरेपूर सहकार्य करणार आहे. ऑफिसची जागा आणि सगळ्या गोष्टी आपल्याला उपलब्ध करून देण्यात येईल. आपण झाब्रू डिटेक्टिव्ह एजन्सी सुरू करावी आणि त्याचं उद्घाटन लवकरात लवकर करून शासनास सहकार्य करावे आणि त्याबद्दलचे हे प्रमाणपत्र दोन्ही तुम्हाला सुपूर्द करण्यात येत आहे. डिटेक्टिव्ह झाला बाबा ऑफिस किती सगळं शासनात सहकार्य म्हणते म्हणजे ते सुराग दखली वस्ती ते त्याच्यात जे शोध लावते तसं का सर. तसंच जे काही केसेस आमच्या ज्यानं पेंडिंग पडलेले आहेत त्या केसेस तुम्हाला देण्यात येतील आणि त्यात तुम्हाला शोध घ्यायचा आहे. पर्सनल इन्व्हेस्टिगेशन आहे डिवोर्स इन्व्हेस्टिगेशन आहे मिसिंग पर्सन केसेस आहेत त्यानंतर इंटरनेट इन्व्हेस्टिगेशन आहे फ्रॉड केसेस आहे लेबर कोर्ट केसेस आहे अंडर कव्हर इन्व्हेस्टिगेशन आहे कॉर्पोरेट इन्व्हेस्टिगेशन आहे. या सगळ्या गोष्टी तुमच्याकडे आपल्याला जे केसेस येतील त्या तुम्हाला सॉल्व्ह करायच्या आहे. ते सर जमन आम्हाला पण ते जमलं पाहिजे बा.
नाही, तुम्हाला माहिती नाही की तुम्ही काय करू शकता. हे आमच्या शासनाला माहीत असते की कोणता व्यक्ती कुठं बसवला पाहिजे. हे या गोष्टीचा विचार करूनच आम्ही अशी नियुक्ती देत असतो, कोणालाही नाही देत. आपण आता झाबरू डिटेक्टिव्ह एजन्सीचे मालक आहे आणि आपण चांगल्यात चांगल्या प्रकारे केस सॉल्व्ह करा आणि पुढील भविष्यासाठी तुम्हाला वाटचालीसाठी शुभेच्छा. धन्यवाद. ओके सर, ठीक आहे सर. हो, तर मी लवकरच सुरुवात करतो. धन्यवाद सर. महत्त्वाची गोष्ट, आपला आज इंटरव्ह्यू घेण्यात येणार आहे, त्यामध्ये सुद्धा या बाबीचा आपण उल्लेख करावा अशी विनंती. ठीक आहे. सर ओके सर, ओके, ठीक आहे सर. चला, आपण येऊ शकता. वेलकम. कधी या, कधी आपलं स्वागत आहे. ठीक आहे. ओके. नाही आहे, बरोबर आहे. जसं दिसते तसं नसते, म्हणून जग पसते. बरोबर आहे, खोटं नाही काही हे. कारण की लिहिणाऱ्यानं काही खोटं लिहिलं नाही. आता अजून फोन आलेला नाही त्याचा. हा, त्याला वाटायला पाहिजे का नाही की एखादा फोन करा म्हणून नलूला. नाही, बाकी बाबाचा आला, आईचा आला, गावातले किती आले, पण त्याला काळजी नाही अजिबात. त्याला वाटते नाही का आला आला. हॅलो, हा बोल झाबरू बोल. हॅलो, बातमी वाचली का आपली? पेपरला आलेली बातमी वाचली का म्हणलं? तुझी बातमी नाही, मला तर काही माहिती नाही. तिकडे आले नाही का? तिकडे यायला पाहिजे होते ना. आले नाही का? तिकडे आले नाही तुमच्या पेपरात? इकडे तर काही आलं नाही, तिकडच्या आवृत्तीतच आणि इकडे नाही आले. जाऊ द्या आता. म्हणलं हे बा एक खुश खबर आहे. आताच कलेक्टर ऑफिस मधून आलो बाहेर. म्हटलं फोन लावा, पण अजून काही माहित नव्हतं काय आहे, भेटते काय नाही. म्हणून काही आतापर्यंत फोन नाही लावला. तर म्हटलं 10 लाख रुपये भेटले आणि विशेष म्हणजे आपलं गुप्तहेर असते ना, डिटेक्टिव्ह, प्रायव्हेट डिटेक्टिव्ह, त्याचंही सुद्धा आपल्याला परमिशन भेटलेली आहे. ऑफिसही मिळणार आहे आणि 10 लाख रुपये मिळणार आहे. काय बोलतोस, म्हणजे डिटेक्टिव्ह झाला का असं गुप्तहेर? हो हो, ते म्हणजे कसं लिगली आपल्याला भेटलेलं आहे. आणि आता जे काही पेंटिंग केसेस आहे ते मला मिळणार आहे. मग कसं त्याच्यावर आपल्याला काम करायचं आहे, म्हणजे शोध घ्यायचा आहे. जमल्याकडे यायचा आता, जॉब तर भेटला आला नाही का. हो, आता आपल्याला चांगले डिटेक्टिव्हचे एपिसोड पाहायला भेटेल मधात. बरं, ठीक आहे, खूप चांगलं झालं रे. चांगला मस्त कसं चांगला जॉब भेटला. तेच म्हटलं, बक्षिसाचं काही आपल्याला विशेष नाही. हो, ते 10 लाख काय 20 लाख असते ते काय राहते का? तर 5 लाख रुपये भूषणले देऊन दिले मग, आणि 5 लाख मी घेतले. तर आता घराकडे चाललो होतो. हो का, बरं. तर मग आता तुला मग तिथेच राहावं लागते का? मग आता कसं मग का गावात येत आहे? तसं काही रोज नाही झालं तिथं. गावात राहूनही काम होते. जसं काम पडलं तसं जावं लागते तिकडे. जसं केस भेटन तसं. खूप चांगलं झालं रे, खूप छान झालं. महत्वाची गोष्ट म्हणजे संध्याकाळी इंटरव्ह्यू आपला डिटेक्टिव्ह झाबरूगोंडा एपिसोड आहे. म्हणजे मुलाखत. ते पाहिजे म्हणलं रात्री 8 वाजता आहे. बरं, हो का, मुलाखत पण आहे का? बरं, ठीक आहे, बघते मग. बघते. ठीक आहे मग. ठेवतो फोन आता, थोडंसं गडबडीत होतो. बरोबर, ठीक आहे ना. हो, आता काय तुला गडबडच राहील ना बा. पाहिजे म्हटलं, विसरू नका. हा, ठीक आहे, ठेवतो फोन. Ladies and gentlemen, good evening and welcome to special report Detective Jhabrugonda exclusive interview on our channels. Welcome to our channel Mr. Jhabrugonda and Bhushan Toygote. Thank you very much, thank you. बहुत शुक्रिया, आप हमारे स्टूडियो में आए हैं, आपका स्वागत है. वेलकम टू आवर स्टूडियोज. तो आप बहुत ही ग्रेट पर्सन है कि गांव के लोग भी कुछ कम नहीं होती है, आपने दिखा दिया है, इसलिए आज मुकाम पर पहुंच चुके हैं. पहले तो हमारा काम बनता है कि आपकी जीवनी के बारे में कुछ ना कुछ पता चलना चाहिए, क्योंकि आप किस परिवार से है, आप कहाँ से आए हैं, आपका नाम क्या है. टेल मी अबाउट योर सेल्फ प्लीज सर. नमस्ते. तो मैं झाबरू गोंडा और मेरे पिताजी का नाम गोबरू गोंडा, और जो भी कुछ हूँ वो सब मैं मेरे ग्रैंडफादर डैनी आबाजी की वजह से हूँ, क्योंकि मेरे पिताजी और माताजी मेरे जन्म के बाद बहुत ही जल्द स्वर्गवासी हुए, और बाद में जो कुछ हुआ वो सब मेरे ग्रैंडफादर ने किया है. मेरा पहला जो व्यवसाय है वो मैं बकरियाँ चराने वाला एक गडरिया था, और तब के बाद में मैं खेती करने लगा, और कुछ दिनों बाद पढ़ने के बाद थोड़ा 10वीं 12वीं तक गया मैं. उसके बाद मैं पेशेंट की सेवा करता था. नल्लू मैडम के डॉक्टर थी उनके हॉस्पिटल में, विलेज हॉस्पिटल. गॉड सो सैड, आपको माता पिता का छत्र ना मिलते हुए भी आप इस मुकाम पर पहुंच गए हैं. जो भी कुछ हुआ है, आपके जो ये ग्रैंडफादर है उन्होंने सब किया है, ऐसा आप मानते हैं. लेकिन आपकी भी कुछ जिद है, आपके भी कुछ ना कुछ तो आपकी जो मेहनत है वो रंग लाई है. तो इस रोल में ये जो डिटेक्टिव का रोल आपको करना है आगे, क्योंकि शासन ने आपको जो परमिशन दिया है, आपको सब सुविधाएं दी है, तो आप आगे इस रोल को कैसा निभाएंगे? रोल कौन सा भी हो सर, मैं तो ये मानता हूँ कि जो भी कुछ रोल है, कोई डॉक्टर है, कोई टीचर है, कोई फार्मर है, कोई कारपेंटर है, जो भी कुछ है, सबका रोल अपनी अपनी जगह पे है. क्योंकि हर एक आदमी को लगता है कि मेरा जो रोल है बहुत हार्ड है और दूसरों का रोल बहुत ही ईजी है.
क्योंकि टीचर लोगों को लगता है कि अपना ये ग्राम सेवक लोगों का काम बहुत इजी है। ग्राम सेवक लोगों को लगता है कि बीडीओ साहब का रोल बहुत ही इजी है, उनको साइन करने का काम है। लेकिन जितनी बड़ी जवाबदारी है उतना बड़ा ज्यादा प्रेशर रहता है, टेंशन रहता है। लेकिन अपन यदि काम तन मन धन से और उत्साह से करते हैं, दिल लगा कर करते हैं, तो आपको सक्सेस मिलना ही है। बढ़िया सर, बहुत बढ़िया। आपने जो भी बताया बहुत बढ़िया बताया, क्योंकि जो भी कुछ मन से काम करता है वो सक्सेसफुल होता है, और जो अपने सिर्फ कुछ ना कुछ करके दिखाना है, दिखावा करते हैं, वो कभी पॉसिबल नहीं काम कर सकते, वो सक्सेस नहीं हो सकते ज़िंदगी में। तो मैं ये पूछना चाहता हूँ कि आपको किस लोगों का मोटिवेशन मिला है कि जिसकी वजह से आप इस मुकाम पर पहुँच चुके हैं? मोटिवेशन के बारे में पूछेंगे तो हर एक आदमी का जो मोटिवेशन है वो हमारे महापुरुष लोग हैं, जिन्होंने हमें प्रेरणा दी है। जैसे कि छत्रपति शिवाजी महाराज है, अपने भारत रत्न डॉक्टर बाबा साहब आम्बेडकर है, लोकशाहीर अन्ना भाऊ साठे है, तथा हमारे महात्मा जी फुले है, सावित्रीबाई फुले है। ये जो है और हमारे क्रांतिकारक जिन्होंने अपने देश के लिए अपनी जान कुर्बान की है, उन सबों से हमें प्रेरणा मिलती है और हमें कार्य करने की हमें जो उत्साह मिलता है वो सब उन्हीं की प्रेरणा होती है। बहुत खास सर, बहुत खास सर। आप तो ग्रेट है, लेकिन आपके विचार भी बहुत ग्रेट है। सचमुच कितनी बार दिल जीतोगे, नहीं क्या? हाँ ठीक है, तो हम अब जाते हैं भूषण टोईगोटे। भूषण टोईगोटे जी, आपका क्या पढ़ाई कहाँ तक है? आप तो मैं 10वीं फेल हूँ, लेकिन इस बार मैंने सप्ली दी है। इस बार मुझे पूरा भरोसा है कि मैं इस बार निकल जाऊंगा। मेरे 3 सब्जेक्ट गए थे, अभी इस बार मैं पूरा क्लियर करके बाहर निकलूंगा। 27 तारीख को रिजल्ट है, उसकी मैं राह देख रहा हूँ। बिल्कुल बिल्कुल, आपकी जो बोली भाषा है उसमें हमें समझ में आ रहा है कि आपका आत्मविश्वास कितना है और आप पास होने वाले हैं। बराबर है, बराबर है। आपको बेस्ट ऑफ लक, आप जरूर पास होंगे 27 तारीख को। जरूर आपको शुभेच्छा। सचमुच बहुत ही आपकी जो परिस्थिति थी जो इतनी अच्छी नहीं थी कि जिसकी वजह से आप कुछ नहीं कर पाए। आप परिस्थिति को दोष नहीं देते, लेकिन आपके जीवन में ऐसे कोई व्यक्ति होंगे कि जिसकी वजह से आपको कुछ ना कुछ राह दिखी हो, दिशा मिली हो, कुछ ना कुछ करने की प्रेरणा मिली हो। ऐसे आपके जीवन में आपके गाँव के आसपास के ऐसे कोई व्यक्ति होगा कि जिससे आप प्रभावित हुए हो, ऐसे कोई है? हाँ, आपका जो कहना है मुझे समझ में आ गया है कि आपका जो कहना है कि कोई प्रभावित करने वाली कोई व्यक्ति। हाँ, तो मेरे जीवन में तो बहुत सारे हमारे गांव के दोस्त मित्र, इनका तो प्रभाव है ही, लेकिन ऐसी एक व्यक्ति है कि जिनका मैंने अभी नाम नहीं ले सकता, क्योंकि किसी का नाम लेना कैसा ये उचित नहीं होगा जिसके जीवन पर उसका आगे परिणाम न हो। इसीलिए मैं उनका नहीं नाम लेना चाहूँगा, लेकिन सचमुच मैं उनका बहुत एहसानमंद हूँ कि उन्होंने मुझे इस राह पर मुझे दिशा दिखाई। मुझे जो कुछ भी मिला है ये उनकी प्रेरणा है। बाकी मैं उनके धन्यवाद मानना चाहता हूँ। ओ माय गॉड, खास करा 2च अक्षराचं नाव होतं ना, तेवढं घ्यायला का तुला? काय गेलंस तरी तुझं टकल्यावानाच्या। तो चलो झाबरू जी और भूषण टोईगोटे जी, आपसे लास्ट में एक ही सवाल पूछूंगा कि अपने जो नौजवान है, अपने जो तरुण युवा पीढ़ी है, उनके लिए आप क्या संदेश देना चाहोगे? छोटी मुँह बड़ी बात ऐसा ना हो, तो भी मेरा जो संदेश है नौजवानों को कि आप जो कार्य कर रहे हैं वो सच्ची लगन से करें। एक न एक दिन आप उसमें सफल होगे और अपने माता पिता का मन न दुखाए, अपने माता पिता का नाम रोशन हो, ऐसा कार्य करें। बस यही मेरा संदेश है। धन्यवाद।